मंडळी नमस्कार, मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक शेती ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने आपण इथे एक प्रयोग करत आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतात की इथे आपण पालक, कोथिंबीर, मेथी, काकडी आणि दुधी असे अनेक प्रकारचे फळभाज्या आणि भाज्या इथे लावण्याचं काम करत आहोत। आपण पाहू शकतात की या ठिकाणी आमचा इथे गीर गाईंचा गोठा देखील आहे। हा आमचा गीर गाईंचा गोठा अगदी याच्याच बाजूला आम्ही इथे भाजीपाल्याचं नियोजन करतो आहोत, जेणेकरून या गीर गाईंचं जे शेणखत येईल, जे गोमूत्र येईल ते डायरेक्टली ह्या छोट्याशा भाजीपाल्याच्या भंडाऱ्यामध्ये येईल। आपण इथे बघू शकतात की इथे आपण एक सुंदर प्रकारे अशी रचना केलेली, आपण इथं सऱ्या केलेल्या आहेत, छोटे छोटे वाफे केलेले आहेत। त्या वाफ्यांमध्ये आपण इथं काकडी, भेंडी आणि प्लस गवार असे अनेक प्रकारचे भाजीपाला इथे आपण लावणार आहोत। शेतीपूरक व्यवसाय करत असताना मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्टीचा जर का विचार केला तर आपली कमी जागेमध्ये आपल्याला किती प्रकारचं उत्पन्न घेता येईल हे आपण घेऊ शकतो। आणि हे जर का नियोजन आपण केलं तर निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना ह्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो। मित्रांनो, पुढे जर का तुम्ही बघितलं तर आम्ही ह्या ठिकाणी आमचं जे आहे इकडने आमच्या ह्या गोठ्यातनं जे विष्ठा येते किंवा मग गोमूत्र येतं, शेणखत येतं, हे ह्या पाईपलेटच्या आउटलेटमधनं आम्ही इकडनं डायरेक्टली बाहेर काढतो आणि हे देखील पुढे शेतामध्ये सोडतो। तुम्ही इथं बघू शकतात याच ठिकाणी आमचा गीर गाईंचा गोठा आहे। या गोठ्यातनं येणारं जे काही शेणखत असेल, ते गोमूत्र असेल, आम्ही ह्या पाईपाच्या द्वारेतनं इथून बाहेर काढतो आणि बाहेर काढून झालं की इथून डायरेक्टली आम्ही शेतामध्ये सोडतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर अशी टमाटे आलेले आहेत, लाल शिमला मिरची आलेली आहे आणि त्याच्या बाजूनेच बघा शेणखत आणि गोमूत्रचा जो पाईप आहे तो इकडनं गेलेला आहे। हे पूर्ण 100% ऑर्गॅनिक आणि बिना केमिकलचे, कुठल्याही प्रकारचा युरिया, कुठल्याही प्रकारचं खाद्य न वापरता आपण हे ऑर्गॅनिक शेती इथं आपण करत असतो। पुढे आपण बघू शकतात आता जे हे मोकळं शेती पडलेली आहे, इथं संपूर्ण आपण जे आहे तर सूर्यफूल लावलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हे सूर्यफूल जे राहील याला आपल्याकडनं गोमूत्र, शेणखत, कोंबड्यांची विष्ठा, आपल्याकडील लाकडी घाण्याची पेंड हे सगळं आपण ह्या ठिकाणी देऊन एक नैसर्गिकरित्याने आपण आपल्या या ठिकाणी सूर्यफुलाचं उत्पादन घेणार आहोत। मित्रांनो, शेतीपूरक व्यवसाय करत असताना माझं शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण आपल्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, आपल्या जागेचा सेंद्रिय खताचा कसा वापर करता येईल किंवा आपल्याकडे ज्या निसर्गाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या निसर्गाचा आपल्याला कसा परिपूर्ण फायदा घेता येईल हा आपण घेतला पाहिजे। आणि निश्चितच जर का तुम्ही ह्या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेतला तर मला नाही वाटत की कुठल्याही शेतकऱ्याला ह्या गोष्टींची कमतरता भासेल किंवा मग कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल। मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करत असतो की आपण आमच्या फार्म हाऊसला या, आमचा फार्म हाऊस बघा, मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्री बघा, आम्ही आमची प्रोसेस कशी करतो, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कसं करतो, आम्ही सेंद्रिय पद्धतीने उत्पादने कसे घेतो, या सगळ्यांचं तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघा, म्हणजे जेणेकरून पारदर्शकता हीच आमची ओळख, या ब्रीदवाक्यावरती आम्ही कशा पद्धतीने कामं करतो आणि कशा पद्धतीने आम्ही आमचे प्रोडक्ट्स लोकांपर्यंत आणतो याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहता येईल। धन्यवाद मित्रांनो।